नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला औषधाचा बॉक्स आणि पेन्सिलचा बॉक्स वापरून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। अगोदर आपण आता हा औषधाचा बॉक्स घेऊया। हा बॉक्स आपल्याला व्यवस्थितपणे वरून कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूने तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। कट करून झालेला आहे। आता आपल्याला याला कलर पेपर लावायचा आहे। त्यासाठी इथे मी क्राफ्ट पेपर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर क्राफ्ट पेपर नसेल तर तुम्ही प्लेन पेपरही लावू शकता किंवा एखादं कापड सुद्धा डिझाईनचं असेल तर ते तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने इथे आपण हा क्राफ्ट पेपर या बॉक्सला लावून घेतलेला आहे। आता आपल्याला याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया। आता आपण इथे पेन्सिल बॉक्स घेतलेला आहे। या बॉक्सवरील पेन्सिलचे जे चित्र आहेत ते आपल्याला कट करून काढायचे आहेत। अशा पद्धतीने दोन चित्र इथे मी कट करून घेतलेली आहेत। आता ही कट करून घेतलेली पेन्सिलची चित्र आपल्याला या बॉक्सला चिकटवून घ्यायची आहेत। त्यासाठी आता आपण इथे फेविकॉलचा वापर करणार आहे। अशा पद्धतीने इथे मी हे चिकटवणार आहे। येथे मी एका बाजूला पूर्ण चित्र लावणार आहे आणि दुसऱ्या दोन्ही बाजूला अर्धा अर्ध चित्र कट करून लावणार आहे। अशा पद्धतीने तिन्ही बाजूला हे आपण पेन्सिलचे चित्र चिकटवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे। त्यासाठी येथे मी स्केच पेन घेतलेला आहे। स्केच पेनने आपण याच्यावरती आता डिझाईन करूया। तुम्हाला जशी डिझाईन करायची असेल, ज्या कलरने करायची असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने अगदी साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी अशी ही डिझाईन याच्यावरती मी करून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये जी जागा शिल्लक आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता, पण इथे मी करणार नाही। आता याचा उपयोग आपण पेन स्टँड सारखा करणार आहोत। अशा प्रकारे हा औषधाचा बॉक्स मी टाकून न देता त्याच्यापासून असा हा पेन स्टँड तयार केलेला आहे। पेन स्टँड बनवण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता मी तुम्हाला पाण्याच्या बॉटलपासून सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्याकडे अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा। आता याच्यावरचा स्टिकर आपण काढून घेऊया। स्टिकर काढून झाल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला बॉटल कट करायची आहे। त्यासाठी येथे मी चाकू थोडासा गरम करून घेतला होता, त्याने आपण या पद्धतीने हे कट करून घेतलेला आहे। खालचा भाग आपल्याला इथे लागणार नाही, तो आपण बाजूला ठेवूया। आता आपल्याला या बॉटलला काय करायचं आहे ते बघूया। आता ही बॉटल आपल्याला कट करायची आहे। या पद्धतीने आपल्याला ही बॉटल छोट्या छोट्या पट्ट्यामध्ये अशी कट करून घ्यायची आहे। पूर्ण वरपर्यंत कट करायची नाही, ती या पद्धतीने आपल्याला कट करायची आहे। अशा प्रकारे इथे मी ही बॉटल कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण एकाड एक अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत। खालच्या बाजूला या पद्धतीने थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या आहेत। एक घ्यायची आहे, एक सोडायची आहे, अशा पद्धतीने आपण करायचे आहेत। अशा पद्धतीने हे करून झाल्यानंतर आता आपल्याला डबल साइडर टेप घ्यायचा आहे। डबल साइडर टेप घेऊन त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत। आता हा टेप आपण बॉटलच्या झाकणावरती अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे। चिकटून झाल्यानंतर याच्यावरचा जो निळा कागद आहे तो आपण काढून घेऊया। कागद काढून झाल्यानंतर आता आपल्याला हे कशाला चिकटवायचं आहे ते बघूया। आता आपण जो खालचा भाग कट केलेला होता त्याच्यावरती आपण हे या पद्धतीने चिकटवणार आहोत। खालचा भाग जो कट केलेला होता तो उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती या पद्धतीने हे झाकण चिकटवायचं आहे। अशा प्रकारे याचा एक स्टँड सारखा वापर आपण इथे केलेला आहे। आता आपल्याला याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी थर्माकोल बॉल्स घेतलेले आहेत। हे बॉल्स आपल्याला या पट्ट्यांना चिकटवायचे आहेत। त्यासाठी इथे मी फेविकॉलचा वापर करत आहे। फेविकॉलने आपण सर्व बॉल्स या पद्धतीने चिकटवून घ्यायचे आहेत। चिकटवून झाल्यानंतर आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारे थर्माकोल बॉलचा आणि पाण्याच्या बॉटलचा वापर करून छोटासा असा सुंदर असा शोपीस आपण इथे तयार करून घेतलेला आहे। किती सुंदर दिसत आहे ते बघा। अशा प्रकारच्या बॉटल्स तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा असा वापर नक्कीच करून बघा। थँक यू।